हाय गाईज, तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि सर्वांना आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा न्यू व्लॉग याच नोटवरती सुरू करत आहे. तर चला, व्हिडिओ पूर्णपणे पहा शेवटपर्यंत. म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. सो शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, इथे स्टॉप करते, पुढे कंटिन्यू राहा. तर बघा, फायनली सांगूनच टाकते मी तुम्हाला. तर आम्ही आलेलो आहोत बाहेर कुठे. तर आज आहे महाशिवरात्री, सो सुट्ट्या पण आहेत मुलांना. मग म्हटलं चला बाहेर जाऊया. तर मग म्हटलं मंदिरात पण जायचं होतं. सो आज छावा बघूया असं ठरलं. आणि मी तर अजून एकदाही थिएटरमध्ये पिक्चर पाहिलेला नाही, आज फर्स्ट टाईम. तर बघू चला कसा एक्सपिरियन्स असेल, काय असेल ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. तर इथे आम्ही आलो थिएटरमध्ये, तिकीट वगैरे आम्ही काढले. ऑलरेडी एक शो सुरू होता. आमचा शो जो होता तो 12:15चा होता, 12:15 12:30च्या दरम्यान. सो आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आमच्या आधी इथे वेटिंगला खूप लोक होती, थांबले होते. आणि मला ही स्क्रीन दिसली आणि म्हटलं चला थोडेसे फोटोज वगैरे घेऊया. इथे मोठी स्क्रीन काही नव्हती या टॉकीजमध्ये. तर मग या स्क्रीनच्या समोर आम्ही फोटोज वगैरे घेतले आमचे. आणि नंतर असं बघायला भेटलं की आम्ही फोटो काढून झाल्यानंतर सगळे म्हणजे बसलेले उठले आणि सगळे तिथे फोटोज वगैरे क्लिक करायला लागले. तर खूप भारी वाटलं ते पाहून. कारण आम्ही आलो त्यावेळेस आम्ही जर बघितलं ना तर सगळे बसले होते, कोणीही काही फोटोज वगैरे नव्हतं घेत, सगळे वेट करत बसलेले. आणि जसं आम्ही फोटो वगैरे क्लिक करून झालं तसं सगळ्यांना म्हणजे छान वाटलं असेल बहुधा की आपण पण फोटोज घ्यावेत. आणि त्यामुळे वेटिंगचा टाइम पण पटकन निघून गेला. बाय बाय. फिल्म छावा शिवाजी सावंत द्वारा लिखे इसी नाम के उपन्यास पर आधारित है और छत्रपति संभाजी महाराज के जीवन और विरासत से प्रेरित है. हॅलो गाईज, तर आज मी जेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करते तर खूप दिवसांनंतर कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली जसं की तुम्ही बघितलं की आपले व्हिडिओज थोडे गॅपनेच येत होते. सो आत्ता काही 2 दिवसापासून थोडंसं कंटिन्यू होण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामागची कारणंसुद्धा तुम्हाला माहिती आहेत, तर ते जास्त एक्सप्लेन करत नाही. फक्त एवढं सांगते की खूप गॅपनंतर म्हणजे जे तुम्ही आत्तापर्यंत क्लिप्स पाहिले त्याच्यानंतर ही जी क्लिप आहे ती खूप अगदी तुम्ही म्हणू शकता की एडिटिंगला बसली आहे आणि मग शूट करते आहे. सो तर हे शेअर करायचं होतं. खूप छान असा एक्सपिरियन्स होता त्या दिवशीचा आमचा. म्हणजे महाशिवरात्र होती आणि त्या दिवशी मग मुलांना पण सुट्टे होते आणि प्लॅन झालं होतं आमचं मूव्हीचा. तर खरं सांगायचं एकदम ऑनेस्टली तर माझ्या लाईफमधला फर्स्ट थिएटर मूव्ही होता तो. मी कधीच थिएटरमध्ये पिक्चर पाहिला नव्हता. असं काही नाही आहे की जाऊ शकत नव्हती किंवा काय. जिथे म्हणजे माझ्या माहेरी मी ॲक्च्युली ज्या मॉलमध्ये जॉबला होते तर तिथेच मल्टिप्लेक्स होता. मग आता तुम्हाला माहीतच आहे की मॉल म्हटल्यानंतर असताच आणि अगदी घराच्या जवळ. पण माझं असं होतं की नाही का, मी थिएटरमध्ये पिक्चर बघणार तर ते माझ्या मिस्टरांसोबतच बघेल जेव्हा कधी असेल तेव्हा. जे काही फ्युचर प्लॅन म्हणजे फ्युचरमध्ये घडेल त्यानुसार म्हणजे त्यांच्यासोबतच पाहील फर्स्ट मूव्ही. आणि शक्यतो असं एक इमॅजिनेशन होती की बाबा त्यांच्यासोबतच फर्स्ट मूव्ही पाहायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो थोडंसं इंटरेस्टिंग असला पाहिजे. शक्यतो मराठी ह्याच्यावरती भर होता माझा की मराठी असावा आणि रोमॅन्टिक फिल्म असावी किंवा मग काय म्हणू शकतो आपण कशी लव्ह स्टोरी वगैरे अशा टाईपमध्ये. म्हणजे सगळ्यांचं काही असतं ना की सांगायला आपल्याला भारी वाटतं. पण कसं म्हणतो ना आपण, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आजचा माझा वन ऑफ द बेस्ट हा फर्स्ट आणि बेस्ट असा एक्सपिरियन्स ठरला.
ह्यांच्यासोबत फर्स्ट मूवी लाईफमधला मी जो थिएटरमध्ये पाहिला तर तो छावा आहे. ह्याचं मला खूप भारी वाटते, कारण ह्याच्यामध्ये जी मी लव्ह स्टोरी बघितली ती आपल्या राजाची, आणि खूप भारी वाटलं. म्हणजे ते त्यांच्यामधलं बॉन्डिंग, एकमेकांना समजून घेणं, ह्या गोष्टी म्हणजे माहीत नाही किती जणांनी त्यावेळेने पाहिला असेल, पण खूप भारी वाटलं की म्हणजे आपण एक हिस्ट्री माहिती करून घेण्यासाठी किंवा हिस्टॉरिकल आपल्या राजा संदर्भातील सगळ्या गोष्टी त्यासाठी तर पाहिलाच. बट ही एक गोष्ट मी खूप नोटीस केली की त्यांच्यामधलं जे बॉन्डिंग होतं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना काही गोष्टी न सांगता, म्हणजे एवढे ते हे होते की त्यांना प्रत्येक वेळी फर्स्ट प्रायोरिटी आपलं स्वराज्य हे द्यावं लागायचं. म्हणजे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या जे काही वैयक्तिक नातेसंबंध असतील, ज्या काही गोष्टी असतील त्याच्यापेक्षा महत्त्वाचं स्वराज्य होतं. आणि त्यांनी आपल्यासाठी एवढं त्यागाने निष्ठेने ते कार्य त्यांचं केलं. आणि त्याच्यात महाराणी येसूबाईंची इतकी छान त्यांना साथ होती. ते त्यांचं जे बॉन्डिंग होतं, जो काही त्यांच्यातला आपण म्हणतो ना की केमिस्ट्री इतकी छान होती. म्हणजे ते मूवीमध्ये काही सीन्स पाहिले, पण रिअलमध्ये वास्तवात ते सगळं किती भारी असेल. अंगावरती शहारे प्रत्येक सीनमध्ये येतात आणि खूप वाईट, शेवटी खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आणि मला असं वाटतं ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला चित्रपटाचा एंड पाहून त्याचं मन भरून येत नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाही, तर मला नाही वाटत की तो तितका कनेक्टेड आहे किंवा महाराजांप्रती तितकी निष्ठा त्याच्यामध्ये आहे. कारण ज्यांच्या मनात तेवढं त्यांच्या प्रति श्रद्धा आहे, ते त्यांना समजतात, आपलं दैवत मानतात, तो कोणताच व्यक्ती न रडता राहू शकत नाही. म्हणजे मी एक विचित्र प्रसंग तिथे नोटीस केला, तो असा की पूर्ण मूवी तर छान चालला, सगळे शांततेत पाहत होते, काही असं वेगळं नाही. पण एंडिंगला जेव्हा ते सगळं पाहिलं, महाराजांचे जे काही हाल होत होते, जे काही त्यांच्यावरती अत्याचार केले गेले औरंगजेबाकडून, ते सगळे पाहिल्यानंतर जेव्हा एंड झाला, अक्षरशः मला तिथून उठता येत नव्हतं सीटवरून. इतकं म्हणजे हुंदके दाटून येत होते आणि मी अक्षरशः म्हणजे रडायला लागलेले. मिस्टर मला समजावत होते. आणि जेव्हा मी मान परत काढली, मी भानावर आले की नाही आपण कुठे आहोत, एवढं आपण हे होऊन नाही चालणार. सो मी असं बघितलं की सगळे आऊट होत होते त्याच्यातून, थिएटरमधून. काही जण लिटरली हसत होते. म्हणजे इतकं असं किळसवाणं वाटलं मला ते. म्हणजे किळस नाही म्हणू शकत, मला अशी कीव आली त्या लोकांची की कसं काय, नाही का, एखादं म्हणजे त्यांना असं हे फील झालं पाहिजे की बाबा नाही का ह्या व्यक्तीला इतकं फील झालं, म्हणजे खरंच म्हणजे नाही तुम्हाला झालं तर निदान त्या व्यक्तीवरती हसणं इतकं तर योग्य नाही आहे. आणि असं हे एक मी नोटीस केलं, काही लोक खरंच अक्षरशः हसत होते. माहीत नाही, त्यांना महाराज कळायचं नाहीत, त्यांना तो पिक्चर कळला नाही, तो आपला इतिहास कळला नाही, एवढंच मी म्हणेन.